ज्ञानेश्वर महाराज, कडूजी महाराज।
चंद्र तारा राणी वाहे डुंबा घरी पाणी पांडवाचा सहकारे राज्याहुनी केले दुरी आले देवाच्या मनात तिथे गुणाचे झाले ना तुका म्हणे उगीची राहा होईल ते सहज पहा दोन पाठ आहे तुका म्हणे उगीची राहा जे जे होईल ते ते पहा आले देवाच्या मनात तिथे गुणाचे झाले ना समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो देवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदीपम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी मी करा कुसरी काही जणी हे ना बोलिलो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा अनुरागदूता काय भक्ती जात्या वाटा मद दावाव्या शुभता विठ्ठल विठ्ठल प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा मनुष्य देहातला जीव चालू वर्तमान काळामध्ये दुःख का भोगतय त्या दुःखाचं निराकरण किंवा त्या दुःखाचं कारण आणि निराकरण तुकोबार यांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय त्याचं चिंतन तुमच्या समोर मांडायचं विठ्ठल भावार्थ पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं त्या न्यायाने पवित्र पावन भूमी क्षेत्रामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चालत असताना ही अविरत साधना त्यामध्ये ज्ञान यज्ञ अन्नदान यज्ञ आणि नाम यज्ञ तीनही दानांचा समावेश आहे हस्ते पर हस्ते वर्गणी दाते अन्नदाते सर्वांच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या विशेष सहकार्याने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमाने
भव्यता आणि दिव्यता लाभलेला हा सप्ताह विठ्ठल आहे. समाधान वाटलं. भागातलं गाव आहे पण एवढ्या दिवस इकडे येणं झालं नाही तुमच्या गावामध्ये. बाकी सारे गाव झाले पण हे पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो. रस्त्याने 1000 वेळा गेलो परंतु इथे आल्यानंतर वाटेने विचार केला असाच असेल डगर डगर हान फकीऱ्या आमची. पण इथं आल्यावर बराबर समाधान वाटलं. तुमच्या दर्शनाचा योग आमचे आता मित्रही म्हणता येणार नाही काही काही वयाने मोठे आहेत पण अतिशय जिव्हाळ्याचे आमचे डॉक्टर साहेब त्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला. सुंदर गायनाचार्य मिळाले. सुंदर एक एका हुनी बळी रे. पंचपदी कीर्तनाची चांगली झाली म्हणजे कीर्तनाचा शेवट चांगला होत असतो. पहिल्यांदा सुंदर ते ध्यान गेलं कीर्तन मातीत. किती सुंदर पंचपदी आमचे दिगंबर महाराज. पहिली चाल त्याच जोमाची दोनही गायनाचार्य एक एका हुनी बळी रे. आणि विशेष म्हणजे यंदा मृदंगाचार्य तुम्हाला विशेष लाभले. माझे परमस्नेही परम मित्र आकाश महाराज त्यांचे सासरे बुवा आमचे परम मित्र दोनही मित्र आता जवाई मित्र सासराई मित्र झाले. संदीप महाराज कराळे. सुंदर असं आयोजन नियोजन. हे बारके बारके मुलं कौतुक करावं थोडं आहे बरं का. नाही तर या वयात काही समजत नाही. मला तर काही समजलं नव्हतं. तुम्हाला समजत असेल ते होता नाही. एकदम बारक वय काय समजते या वयात. अजून मिशा फुटल्या नाही ते काका रे पोरो किती बारीक आहे. तर यांचं कौतुक केल्यापेक्षा यांच्या मायचं दूध पवित्र आहे आणि बापाचं रक्त शुद्ध आहे म्हणून टाळ वाजवतात. या थंडीमुळे तब्येत बरोबर नाही एकाही माणसाची. कारण काळ एवढा खतरा आला थंडीचा महिना. तुमच्याकडे लेकर जरा जास्त आहेत का. सुंदर नियोजन आहे. कथाकार मंडळी भागवताचार्य आमचे विष्णू महाराज सुंदर कथाकार आहेत. हेही मित्रच आहेत. संदीप महाराज ज्यांचं पूर्वनियोजन होतं तेही सुद्धा मित्रच आहेत. ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बसलेला आवाज सुद्धा उभा झाला माझा. अशी माईक सिस्टीम सुंदर आपल्या भागाचं वैभव आहे बरं का. अंबिका साऊंड सिस्टीम एक नंबर सिस्टम आहे भागामध्ये. कोणत्या महाराजाला काय पाहिजे कोणत्या गायकाला काय पाहिजे वादकाला काय पाहिजे ते फक्त या सिस्टमने चांगलं. विठ्ठल सुंदर नियोजन आहे. हस्ते पर हस्ते गावकरी मंडळी आता परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी गावातील भजने मंडळ गावातली महाराज मंडळी सुंदर नियोजन आहे. आता नाव काय मला माहित नाही आणि गावामध्ये पहिलाच टाइम असल्यामुळे सर्वांचा परिचय होणं शक्य नाही. 10-5 वर्ष जर सतत येत राहिलो तुमच्या गावात आपले जो 4G असतात कधी कधी 5G जातात बरं का. 2G 3G गोल गोल फिरते. ज्याला समजलं त्याने हसायचं नाही समजलं त्याने काल्याच्या दिवशी पेटी पॅक करायची निवांत झोपायचं. आयोजन समाधान वाटलं. आपल्या मंडळीमध्ये असा सप्ताह सहसा करत नाही. कारण आपल्या मंडळीमध्ये आपली जी माणसं आहेत आपला जे समाज आहे आपल्या लोकांना सप्ताहाची फार आवश्यकता वाटत नाही. केला तरी असाच केला का केला. फक्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराज लोकांना काहीच काम नसल्यामुळे आणि भजने मंडळी मोकळी फिरत असल्यामुळे बस केला का केला तुक्याला तुका आंबट सुका बस झाला समजा. पण असं सुंदर नियोजन पाहायला इथं वाटलं समाधान वाटलं. नाही तर आपल्या मंडळीमध्ये हे असं नियोजन मला पाहायला मिळत नाही. बाकीच्या मंडळींमध्ये फार मिळते. खूप लोक सप्ताह मोठे मोठे करतात पण त्याच्यामध्ये आपला नंबर लागत नाही. विठ्ठल भागवत असं नियोजन आहे. भागवताची काय आवश्यकता आहे बारीक ऐका. भागवतच काय ऐकावं. आमच्या हिंदू धर्मामध्ये 1280 ग्रंथ सध्या शिल्लक आहेत. 1280 ग्रंथाचं चिंतन आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी संत महात्म्यांनी त्याचं चिंतन व्हावं मनन व्हावं अभ्यास व्हावा पठण व्हावं याच्या करता शास्त्राचा दंडक घालून दिलेला आहे.
मातृ ऋण, पितृ ऋण, देव ऋण, देश ऋण, गाव ऋण, जसे हे ऋण आहे तसं ग्रंथ ऋण आहे. आणि जर ग्रंथ वाचल्या गेला नाही किंवा ऐकल्या जर गेला नाही तर त्या ग्रंथाचं ऋण शिल्लक राहते आणि ऋण फेडण्याकरता तुकोबराय सांगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत असते. म्हणून ग्रंथाचं एक ऋण आहे, ऋषी ऋण म्हणतात त्याला. ऋषी मुनींनी साधू संतांनी जे आपल्या करता लिहून ठेवलं ग्रंथ भांडार, त्याचं चिंतन व्हावंच, झालंच पाहिजे. जर झालं नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. मग 1280 ग्रंथ असताना फक्त 1280 नाही, लाख धर्म ग्रंथ धर्मशास्त्रामध्ये होते. आपल्या हिंदू धर्मांचे लाख धर्म ग्रंथ आहे. परंतु 750 वर्ष राज्य केलं या देशामध्ये यवनांनी, 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. 900 वर्षाच्या काळामध्ये आमचे हजारो धर्मग्रंथ लोप पावले, लपवले, दाबल्या गेले, नष्ट करण्यात आले. नंतर या देशावर आधिपत्य आलं राजकारणी लोकांचं. राजकारणी लोकांनी सुद्धा आमच्या धर्माला ग्लानी आणण्याकरता, आमच्या धर्माला गालबोट लागण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न केले. पण हा धर्म हिंदू आहे आणि हिंदू धर्माला आतापर्यंत खरोच सुद्धा लागली नाही. हा इतिहास लिहिलेला आहे. या देशामध्ये जेवढे आक्रमण झाले तेवढे जगामध्ये कोणत्याच देशावर आक्रमण नाही. परंतु या देशाचा हिंदू डगमगला नाही. जाती जातीमध्ये जरी विभागल्या गेला असला, जाती जरी अनेक असल्या धर्मामध्ये, 1000 जाती आहेत आणि 1 लाख उपजाती आहेत. 10,000 मुख्य जाती हिंदू धर्मामध्ये, 10,000 मुख्य जाती आहेत आणि 1 लाख उपजाती आहेत. तरी सुद्धा हिंदू धर्माला डगमगती कळा आली नाही. का? कारण या धर्मामध्ये देवानी अवतार घेतले, या धर्मामध्ये साधू संतांनी अवतार घेतले. म्हणून हा धर्म कितीही आक्रमण झाले तरी अजूनही अबाधित आहे. विठ्ठल इतर धर्मामध्ये एकच ग्रंथ आहे, पण आपल्या धर्मामध्ये सध्या हयाती 2025 मध्ये 1280 ग्रंथ आहे. या सर्व ग्रंथाचं चिंतन होणे शक्य नाही, वाचणं कठीण आहे महाराज. उद्यापासून 10-5 माणसं वयस्कर इथं पुढे बसायचा बरं का. आणि बाईच्या कीर्तनाच्या दिवशी माणसाने पुढे बसायचं नसते आणि माणसाच्या कीर्तनाच्या दिवशी माणसाने मागे बसायचं नसते. कारण बोलत असताना नजरेवर नजर टाकून बोलावी लागते. आता मी तुम्हाला जर 2 तास इकडे पाहून बोललो तर ते कीर्तनाचं तोंड इकडे असल्यामुळे 2-4 माणसं उद्या इथे बसवायचे, म्हणजे त्या माणसाला सांगता येत असते. आता बायांना काय सांगू, पण होते काय नेमकं माणसाचं कीर्तन म्हणलं की माणसं मांग. असं असते ते नजर टाकून बोलावं लागत असते. म्हणजे 2-4 माणसं तिथं असले पुढं म्हणजे ते चांगलं सांगता येते आणि कोणाला काय कळते कोणाला काय कळते हे लक्षात येत असते. आता उद्यापासून आजच्या दिवस जाऊ द्या, मी घेतो भागवून. विठ्ठल भागवतच काय याचं चिंतन चालू आहे. मी हे तुम्हाला सांगतो. एवढे धर्मग्रंथ असताना सुद्धा भागवतच काय ऐकावं. 1280 ग्रंथ असताना भागवताचीच का निर्मिती केली, का नियुक्ती केली? आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी, समाज सुधारकांनी, लोकांच्या लक्षात आलं मनुष्य देहाचा अल्पायुष्य आहे, आयुष्य फार कमी आहे. आयुष्य कमी असल्यामुळे या लोकांना 1280 ग्रंथाचं चिंतन श्रवण होणार नाही. मग या लोकांना ग्रंथाचा सार बाजूला काढून कमी टाइमामध्ये, कमी वेळामध्ये, कमी दिवसामध्ये ज्या ग्रंथाचं चिंतन होईल, मनुष्य देहाची सार्थकता होईल, मनुष्य देहाला मोक्ष मिळेल, समाधान आणि कमी वेळामध्ये ज्याला परमात्म्याची प्राप्ती होईल, असे 4-2 ग्रंथ बाजूला काढले. त्याच्यामध्ये मी महात्मा गांधीचं एक वाक्य वाचलं होतं. महात्मा गांधी सांगायचे, हिंदुस्थान मध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही पंथाचा असला तरी चालते, हिंदुस्थान मध्ये जन्माला आला त्याने रामायण आणि भागवत ऐकल्याशिवाय हिंदुस्थान मधल्या माणसाला मरायचा अधिकार नाही, असं महात्मा गांधी सांगायचे. ज्याप्रमाणे मामासाहेब दांडेकर सांगायचे, आता उठू नको बेटा, ज्याप्रमाणे मामासाहेब दांडेकर सांगायचे, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसाने आळंदी पंढरीची वारी, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा वाचल्याशिवाय महाराष्ट्रामधल्या माणसाला मरायचा अधिकार नाही, असं मामासाहेब सांगायचे. आणि हिंदुस्थान मध्ये जन्माला आल्यानंतर रामायण भागवत ऐकल्याशिवाय मरायचा अधिकार नाही, असं महात्मा गांधी सांगायचे. महाराज ते नका सांगू हो,
महात्मा गांधीचं सांगूच नका आणि बीजेपीचे माणसं आहोत. आम्हाला एखाद्या संतांचा ठोस पुरावा प्रमाण सांगा. संतांनी सांगितलं असलेलं पाहिजे. तुकोबारायांनी सुद्धा भागवताची निर्मिती सांगितली. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन भागवताची आवश्यकता आहे. भागवत काय सांगते? कलियुगामध्ये 21व्या शतकात कॅम्प्युटरचा जमाना आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टा आहे, स्नॅपचॅट आहे. एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये कमी वेळामध्ये लोकांकडे वेळ कमी असल्यामुळे कमी वेळात कमी टाइमामध्ये कमी दिवसामध्ये देवाची समाधानाची आनंदाची प्राप्ती करून देणारा जगामधला एकमेव ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे भागवत. आणि भागवतच कमी टाइमामध्ये कमी दिवसामध्ये कलियुगामध्ये उद्धार पावणारा एकमेव ग्रंथ आहे. कमी दिवसात नाही तर पूर्ण ग्रंथ ऐकावे लागतात. त्या ग्रंथाची नियमावली आहे, त्या ग्रंथाची साधना आहे. ऐकण्याकरता काय काय साधना करावी लागते. भागवतामध्ये तसं काहीच नाही. कुणीही यावं या धर्ममंडपामध्ये आणि शांत पूर्ण भागवत ऐकावं. पायथून चाट मारायची, दुपारून यायचं, दुपारून येऊन पुन्हा सकाळून चाट, हे जमत नाही ना. सारखं ऐकावं लागते. एक आणि दुसरी गोष्ट, भागवत ऐकायला येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही. हात हलवत दिवे मालवत येऊ नये. भागवत ऐकायला येत असताना काहीतरी आणलं पाहिजे तर भागवताचं फळ मिळते. तुम्हाला काय आणायचं? काही आणा. कंपनीने वाट्या तयार केल्या बारक्या बारक्या भागवताच्या वाट्या स्पेशल असतात बरं का. त्या कुठून कोण्या कंपनीने तयार केल्या ते उजाणी येतात. एवढीच वाटी असते. मोठभर धान्य बसत नाही. तर तुम्ही किती आणा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पान फुलका आणा, कारण मी कथा करतो मला माहित आहे सर. पान आणा, फूल आणा, काहीही आणा, फक्त रिकाम्या हाताने यायचं नाही. हे भागवताची काही थोडी नियमावली आहे. परंतु कमी टाइमामध्ये तुम्हाला मोक्ष प्रदान करून देणारा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं चिंतन आपण श्रवण करीत आहात. सांगणारे सुद्धा सुंदर आहेत, ऐकणारेही सुंदर आहेत. सुंदर वातावरणामध्ये भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये कथा आहे. कमी वेळा कमी टाइमात कमी दिवसात मोक्ष प्रदान करणारा जगातला एकमेव ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे भागवत. विठ्ठल भागवताबद्दल किती सांगते, कारण 7 दिवस काय 7 दोन्ही 14 दिवस एक कथा सांगू शकतो. त्याच्याबद्दल आता जास्त बोलणार नाही. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारायांनी विचार केला, या जगतामध्ये या समाजामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे. तुकोबारायांनी समाजाचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं, निरीक्षणांना अंती प्रत्येक माणूस दुःखी आहे. या जगामधला प्रत्येक. कबीर महाराज सांगतात, या जगामध्ये सर्व दुःखीच माणसं आहे. कोण कोण दुःखी आहे? जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई Oh
कोणी नाही रे. या जगतामध्ये सर्वच माणसं दुःखी आहेत. यादी दिली महाराजांनी. राजा दुखी या प्रजा दुखी या. तुम्ही म्हणाल राजाला काय टेन्शन आहे? राजालाच तर सगळ्यात जास्त टेन्शन आहे. कबूल तर केलं लाडकी बहीण योजना, गळ्यात येते का काय? टेन्शन नाही का? दर महिन्याला इतके पैसे आणायचे कुठून? कबूल तर करून गेलो. बरं मंत्री पद द्यायचं कोणाला? हे म्हणते मला द्या, ते म्हणते मला द्या. न द्याव तर बाजूला जाऊ शकतील. तिघा मिळून एका जागेवर सरकार आणायचं काम पडलं. करावं तर काय करावं? राजा दुःखी आहे. बरं त्या राजाच्या आधिपत्याखाली राहणारे आपण त्याची प्रजा सुद्धा दुःखी आहे. बसलेले माणसं दुःखी आहे. घरी झोपलेले ते काय लय सुखी आहेत का काय? गावात एवढा सप्ताह चालू, घरी झोप लागतेच कशी? नवल आहे, नवलाची गोष्ट आहे. गावात एवढा कार्यक्रम आहे, घरी झोप येते. त्या जीवाला काय म्हणावं तर देवाचं देवाला माहित. बरंच बरं आहे. तुमच्या गावात माझा पहिलाच टाइम आणि पहिल्यांदा सून आली म्हणजे जास्त बोलत नसते, काहीच बोलत नाही. नवरा म्हणजे तुझ्यामुळे गहू वाढले, तुझ्यामुळे किराणा वाढला, तुझ्यामुळे खर्च वाढला. एक वर्षभर काहीच बोलत नाही. एक वर्षभर नंदाचा स्वभाव जाणते, सासऱ्याचा जाणते, जाऊचा जाणते, सासूचा जाणते. नवऱ्याचा तर तिला आधीच ओळखेला असते फोनवर. आणि एकदा वर्ष झालं की मग सासूच्या शिकुट्या धरते, खिचडीवर करते. मग वर्ष झाल्यावर बोलू देत नाही. तसं पहिल्यांदा मी आलो, मला जास्त बोलता येत नाही. तुमच्या गावचे सोडून मंडपातले धरून. उन्हाळ्याच्या दिवसात, आता हे थंडीचं आहे वातावरण, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप गावं पाहिली आम्ही, खूप गावं. ज्या घरी फेटा बांधला त्या घरापासून मंडपास ते 200 मीटर. फेटा बांधून आल्यानंतर 200 मीटर मध्ये त्या रस्त्यावर 200 बाजा असतात. बाजाच म्हणतात, फाटा बाजा आपला भाग आहे. माझी भाषा तुमच्या सहज लक्षात येते. 200 मीटर मध्ये 200 बाजा असतात आणि त्या बाजावर सट पसरतात. गावात सप्ताह चालू, तुझ्या जवळ घराच्या सप्ताह चालू तुला झोप लागते कशी? बरं झोपू द्या, पण त्या ज्या बाजावर झोपते ती बाज तरी पण ती धड आहे. त्या बाजाच्या झोना होईल, दोऱ्या तुटेल बाज. त्या बाजावर गोदडी असते, वाकळी गोदडी. बरं ती गोदडी तर चांगली टाकलं, नातायला मोठू मोठू करकटली केली. डोक्याखालची उशी, रामकृष्ण हरी. उशी जर कुत्र्यानं हुंगली, कुत्र्यानं जर हुंगली तर कुत्रा चक्कर येऊन पडते जाग्यावर. एवढी काळी काळी तरी त्याच्यावर झोपते. बरं स्वप्न पण एक टंगड या खायावर, एक टंगड निदान सारखा निदान सप्ताह जरा चांग राहते ना. लोकांना काही जाण नाही, परमार्थाची गरज राहिली नाही. पण शेवटी कळते, मग कळ येईल काळी प्राणप्रयाणाची वेळी. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही आले, तुम्हाला काय आहे इथे एवढ्या थंडीत? काय आहे? तुम्हाला महाराज आम्ही तरी गावातल्या गावात आलो, तुम्ही लय लांबून आले. आम्ही लांबून आलो पण ठरवून आलो, असा विषय आहे ते. आमच्यापेक्षा तुमची कमाल आहे आणि याचं फळ तुम्हाला चांगलंच भगवान परमात्मा देणार आहे. केलेलं वाया जाणार नाही. प्रत्येक सण दुःखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. सारं जग दुःखी आहे. घर सोडणारा दुःखी आहे, घरातला दुःखी आहे, कीर्तन सांगणाराही दुःखी आहे, बसलेलाही दुःखी आहे, घरचेही दुःखी आहे, सारं जग दुःखी आहे. या दुःखाचं कारण काय? काय कारण आहे? तुकोबारायांनी निरीक्षण केलं समाजाचं. या दुःखाचं कारण वर्तमान काळामध्ये दुःख भोगतात. याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात, मनुष्य देहातला जीव इच्छा जास्त करतो. इच्छा जास्त केल्या की काही इच्छा पूर्ण होतात आणि काही इच्छा अपूर्ण राहतात. ज्या इच्छा पूर्ण झाल्या की समाधान मिळते आणि काही इच्छा अपूर्ण राहिल्या की मनुष्य देहातल्या जीवाला दुःख होत असते. इच्छा शेकडो तयार करतो आपण, पण सर्वच इच्छा आपल्या मनाने पूर्ण होत नसतात. काही इच्छा पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. ज्या पूर्ण झाल्या त्या देवाला मान्य आहे आणि ज्या अपूर्ण राहिल्या त्या देवाला मान्य नाही. इच्छा आपल्या मनाने इच्छा करण्याकरता 100% आपण स्वतंत्र आहोत, परंतु इच्छा पूर्ण करण्याकरता 100% पारतंत्र्यात आहोत.
आपण इच्छा करू शकतो, पण इच्छा पूर्ण करणारा तो भगवान परमात्मा आहे. आपल्या हातामध्ये या जगामधलं काहीच नाही, इथे काहीच नाही. जर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये जग असतं, आपल्या मनाने जर जग चाललं असतं, तर हे जग आपण पलटी करून टाकलं असतं. या जगामध्ये एकही माणूस गरीब राहिला नसता, या जगामध्ये एकही व्यक्ती दुःखी राहिला नसता, जर आपल्या मनाने चाललं असतं. आपल्या मनाने इथे जगामध्ये काही चालत नाही. काय चालते आपल्या मनाने मला सांगा. या जगामध्ये आपल्या मनानं चालते काय? आपल्या मनानं घर चालत नाही. मला सांगा, इथून कीर्तन संपल्यानंतर आपण घरी जाऊ का घरी जाऊच? बोला दाजी बा, तुम्ही बारीक आहे का? इथं कीर्तन संपल्यानंतर आपण घरी जाऊ का घरी जाऊच? जाऊ. जाऊ तर जाऊ, नाही तर चक्कर आली, चक्कर आली, पकड 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 खाली जा. जाऊ तर जाऊ, नाही तर जाऊ. जाऊच नाही, जाऊ. आपल्या हातामध्ये इथे काहीच नाही. कबीर महाराज म्हणतात, हातो लिया नाही तेरा घास, काहे जन पकडे कलकियास. हातामध्ये घेतलेला घास तोडात जाईल का नाही, शाश्वती नाही. आणि उद्याचं परवाचं 2 वर्षानं मग यंदा साल आपलं भागवत ऐकणं होत नाही. पुढच्या वर्षी एकदा का पोराचं लग्न झालं, सुनका आली का मग मी आणि सप्ताह 7 दिवस मंडपात राहील. तिला काय माहित आहे, पोराचं लग्न झालं की सून येत असते, सून आलं की एका वर्षात नातू होत असते, नातू झाला की सांभाळा लागत असते, नाही सांभाळा की भाकर भेटत नसते. तिला अजून माहितच नाही. हे आज चालत्या ओघामध्ये करून घ्यावं लागत असते. चालत्या पावली, चालू चालू. काय खरंय, या जगामध्ये आपल्या मनाने काहीच चालत नाही. काय चालते मला सांगा. चाले हे तेरी चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. म्या नर्मदा म्हणतात, हे जग देवाच्या मनाने चालत असते, भगवान परमात्म्याच्या. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे जग चालवणारा भगवान परमात्मा शेकडो प्रमाण गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हे जग देवाच्या मनाने चालते, आपल्या मनाने इथे काही चालत नाही. आपल्या मनानं काय चालते मला सांगा. काय चालते तुमच्या आणि माझ्या मनानं मला सांगा. आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? तुम्हाला मराठी समजते का हे सांगा पहिले. आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? आपले, बरोबर आहे. बरं, किती गरीब जात आहे. पाणी लावलं की इकडून पडा, पाणी लावा इकडून पडा, काहीच म्हणणार नाही. एकदम गरीब आहे. कैची न कापा, काहीच बोलणार नाही. वस्त्रायन भादरा, काहीच म्हणणार नाही. खालून 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 कापा, वर तसंच राहू द्या म्हणतील का? खालून लावल्या टोन्या, वरून टाकला शिला. आले ना ती नवीन कटिंग. आता बोलले का केस? आतापर्यंत केस म्हणले का कसं काय पाटील भराय का? तुम्हाला काय वाटते का? नाही, कशाच्या कसे कापतात अजिबात नाही. किती गरीब जात आहे, एकदम गरीब आहे. आणि आपलेच आहेत. मग आपले जर आहेत आणि गरीब आहेत, तर आपले केस आहेत पण पांढरे झाले पाहिजे. कोणाला वाटते? जवान माणसाला पांढरे केस आवडत नाही, त्याच्यात सवल नाही.
म्हाताऱ्या टकर टकर झालेल्या माणसाला सुद्धा आवडत नाही. तुमच्या गावचे सोडून मनपातले खराय का खोटाय? मी पाहतो खोटं बोलायचं कामच नाही. मी बोललो म्हणजे काळ्या दगडावरची रेष. एसटी मध्ये आम्ही रोज फिरतो. मी फक्त विमान सोडून साऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे. जसा वातावरण असलं तसं एसटीने जात असताना 75चं तिकीट दाखवतात त्या कंडक्टरला. 75 आहे ना, फुकट आहे. त्याला चक्कर यायचा प्रश्न आहे. कंडक्टर हिंमत बाजायची म्हणून बरं आहे. 75 तिकीट पाहिलं की 75चं वय आहे. आणि डोकं जर पाहिलं तर काळ काळ किट 12 वर्षाचा पट्टा दिसते. आता नेमकं कंडक्टरने तिकीट फुल फाडावं का 75 आहे म्हणून फुकट द्यावं? केस पांढरे होतात. वय झाल्यानंतर केस पांढरे होतात, पण केस पांढरे आवडत नाही. मग काय करतो तो? त्याला ते वार्निश लावतात. मेहंदी लगा के रखना. मेहंदी लावतात. ती मेहंदी लावली की ते तितक्या पुरते काळे होतात. काळे तितक्या पुरतेच होतात. मला सारेच कीर्तन येतात बरं का. जास्त मोकळं सोडलं म्हणजे जास्त मोकळे सुटू नका. काय होते? ते वार्निश लावलं की होतात काळे. काळे झाले की ते बुडातून येतात पांढरे. मग ते कसे दिसतात? काळे पांढरे. उशिराला इथं लागला तुम्हाला. काळे पांढरे गौनाळा पांढरे काळे. मग ते होतात काळे पांढरे. देश होते पांढरे. मग बुडातूनच काळे आले पाहिजे. त्याच्यासाठी एकच उपाय आहे. कोणता? त्या रंगाचा डबा पिऊन टाकायचा. म्हणजे हे कुठं लिहिलेलं नाही बघा. म्हणजे केस पांढरे कोणाला आवडत नाही. केस आपलेच आहेत, पण तरी सुद्धा पांढरे आवडत नाही. पांढरे केस आवडत नाही, आपलेच आहेत, पण आपल्या मनाने केस सुद्धा ऐकत नाही. मग मला सांगा, आपल्या मनाने आपलं जर केस ऐकत नाही तर घराने माझ्या मनाने ऐकावं, बायकोने माझ्या मनानं ऐकावं, पोरानं माझ्या मनानं, गावानं म्या म्हणलं तिकडच मतदान द्यावं. होणारच नाही. या जगामध्ये आपल्या मनाने काही चालत नाही. आपल्या हाती या जगामधलं सत्ता आपल्या हाती कोणतीच नाही. बोलणारे उठवून दिले तरी चालतात. बोलणं का नाही? चोपदार बाबा लक्ष ठेवा. कोण बोललं ते उठवून द्या. 2 मिनिटं कीर्तन थांबवतो. या जगामध्ये आपल्या मनाने चालत नाही. अभंगाचं पहिलं चरण आले. Hare
शी आहे ते बरं का, जिच्या. पण साऱ्या महाराष्ट्राचा अभंग पाठ आहे, पण जिच्या आहे. काही काही अभंग तुकोबारायांचे साऱ्या महाराष्ट्राच्या पाठ आहे, पण थोडे कानपाठ असल्यामुळे थोडी पद्धत चुकीची आहे. नाहीतर देवाची आहे. काही अभंग साऱ्या महाराष्ट्राच्या पाठ आहे. दोन बाया निंदन करत होत्या. निंदन करता करता एक बाई दुसऱ्या बाईला म्हणली, का ग पंचकुला? ती म्हणते काय म्हणतो चंद्रकला? बाई, लग्नाच्या आधी माझा मुलगा मला रोज विचारायचा, जेवली का मा, काऊन झोपली मा, तब्येत बरी नाही का मा, काऊन बसली मा, काऊन झोपली, रोज विचारायचा. आणि मग लग्न झालं, मग सून आली, कुठची कुठची निभावायची. कोण्या गावचे? गोगावचे. लग्न झालं तसा पोरगा अजिबात बोलत नाही, जेवली का नाही, खावली का नाही, राहिली का नाही, तब्येत बरी नाही का. दुसरी बाई लगेच म्हणते, जाऊ दे ना बाई, जसं असत तसं. भोग तो ना घडे कोण म्हणते? निंदन करणारी बाई. निंदन करणाऱ्या बाईच्या सुद्धा तुकोबारायाचे अभंग पाठ आहे. तुकोबारायांचे वलय प्रत्येक माणसाच्या महाराष्ट्राच्या कानावर आहे. ज्ञानोबारायांचं पसायदान काही लोकांच्या पाठ असेल किंवा नसेल शंका आहे, पण तुकोबारायांचे अभंग प्रत्येक माणसाच्या कानावर गेले. तसा आजचा हा अभंग आहे, प्रत्येक माणसाच्या महाराष्ट्राच्या पाठ आहे. अर्धा का होईना, आले देवाच्या मना तेथे कोणाचे झाले. चांगली गोष्ट आहे. कसा काय ना, पण आहे ना, पण हा शी आहे, जिच्या नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या मनाने चालते, एवढं डोक्यात ठेवायचं. देवाच्या मनाने जग चालते, आपल्या मनाने इथे काही चालत नाही. काय चालते आपल्या? कोणाला वाटते आपण गरीब असलो पाहिजे, कोणाला वाटते आपल्याला जेवणाची व्यवस्था नसावी, प्रत्येकाला वाटते आपण श्रीमंत झालो पाहिजे, प्रत्येकाला वाटते आपल्याकडे मोठी गाडी असली पाहिजे, प्रत्येकाला अपेक्षा आहे. पण अपेक्षा पूर्ण होत नाही, याचं कारण हे जग देवाच्या मनाने चालते. मायबाप गोरे असतात, दिसायला सुंदर असतात, पण लेकरं कधी कधी असेच येतात, काळे काळे. कधी कधी मायबाप काळे असतात, पण लेकरं दिसायला एकदम नाकी डोळी छान सुंदर दिसतात. कसं काय? तसंच आहे ते, देवाची कृपा. तुम्ही झोपडपट्टीचा देवाचा आहे. प्रभू हा खेळ दुनियेचा, सारा खेळ दुनियेचा भगवान परमात्म्याचा. सांग केला शिका, कशाला केला? ज्याच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन पहा तुम्ही, झोपडपट्टीमध्ये खाण्याची सोय नसते, एकदम गरिबी असते, पण लेकरं पहा किती असतात. लेकरच लेकरं झोपडपट्टीमध्ये. पलंगावर लेकरं, पलंगाखाली लेकरं, बाथरूम मध्ये लेकरं, लेकरच लेकरं. काळे किट एवढ्या पोटाचे, शेपूट पुसू पिंढरे झाले काळे, मागून अमरावती भडकली. लेकरच लेकरं. देव म्हणते लेकरं किती काही घे, खाय मागू. या देशामध्ये असे काही नेते आहेत, असे नेते आहेत की एका टायमाला भारत देश विकत घेऊ शकतात, एकदाच खिस्तवर नाही, एकदा घेतात नक्की. देव म्हणते पैसे किती काही घे, लेकरू मागू नको. लेकरूच काय, कोकरू सुद्धा मागू नको. आहेत का नाही असे? पैसे किती काही घे, लेकरं मागू नको. देव एक देतो, एक देत नाही. काही काही माणसं झोपडपट्टीमध्ये पहा, गरीबाचे लेकरं नाका डोळ्याला सुंदर दिसतात, काळे काळे केस असतात, पुरळे कंगवा धसत नाही, पण लावायला तेल नाही. कसं काय? गरीब आहे, पैसेच नाही, लावायला तेल नाही, पण केस एकदम सुंदर, दाट, कंगवा धसत नाही. काही काही माणसाकडे 100 प्रकारचं सुगंधी तेल आणू शकतात, इतका पैसा आहे, पण बोंबलायला केसच नाही. देव म्हणते पैसे किती काही केस नको, मोकळं सटपट अंगण, आरशात पाहिजे. आणि मग ते आजूबाजूचे सामरा करते. सामरा गुंजाना पेटवला की बाजू काळे असतात, ते एका जागेवर करणे त्याला म्हणतात सामरा. मग ते बाजूचा सामरा करते, पुढे टाकते, गाडी किक मारते, नवल आहे. पैसे घे, केस मागू नको, पैसे घे, लेकर मागू नको. हा खेळ भगवान परमात्म्याचा आहे. गरीबाचे लेकर एकदम दिसायला सुंदर असतात, पैशावाल्याचे
बाई ते जिलेबी मागते म्हणजे हे कोणाचा खेळ आहे? हा सारा खेळ भगवान परमात्म्याचा आहे. इथं आपल्या मनानं काय सांगते, आपल्याला खूप वाटते हो, आपल्याला वाटणे याच्यात नवल नाही. तुम्हाला काय वाटते याला काही महिना राखत नाही. मला काय वाटते काही महिना ठेवल्या जात नाही. देवाला काय वाटते हे सगळ्यात महत्वाचं. दोन दोस्त भेटले आणि त्याचा दोस्त भेटल्यानंतर त्याचा दोस्त म्हणे काय प्रकाश, तुम्ही एवढा रिस्पॉन्स केला मी सकाळपर्यंत कीर्तन सोडणार नाही बरं का. असे श्रोते असले की मला अजून मग उल्हास येते. काही काही गावला किती काही सांगा, काही सांगा, तसेच्या तसेच कीर्तन कसं झालं झालं. एवढा रिस्पॉन्स असल्यावर सकाळपर्यंत चालतंय तुम्ही. ते मग कसं आहे सारच वाढते. तुम्हाला ते पूर्ण परवडणार नाही. डॉक्टर साहेब पुरत नाही तुम्हाला बरं का ते. कारण कंपनीत जास्त काम केलं त्याला ओव्हर टाइम म्हणतात, त्याला म्हणतात ओटी. मग ती ओटी काढायला लागत असते. तिथं कोण देणार आहे असं आहे. त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका, एवढा रिस्पॉन्स देऊ नका मला, म्हणजे मला अजून उल्हास येते. मी भेटले त्याचा दोस्त म्हणे काय तुझं लग्न झालं म्हणे. लग्न होणे या काळात म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे. हो बरे, कारण या काळात सध्या पोरीची फार कमी आहे. लग्नच होईना. वावरावाल्याला विचारायला कोणी, बगर वावरावाल्याची गोष्ट घेणं कोणी. तुमच्या इकडे का तसंच बरंच बरं आहे. हा, पोरगा नोकरीवर पाहिजे, जमीन पाहिजे, पोरगी वावरात जाणार नाही बरं आमची. काळ असा आहे. तुझं लग्न झालं, लॉटरी लागली. त्याचा दोस्त म्हणजे मी पण करतो गड्या. नुसतं लग्न नाही म्हणे, तुला वारसा पण आला सासूचा. श्रीमंत भाऊ वाटते हे सांगतो मी. हा, देवाच्या मनाने तुला वारसा आला म्हणे. हा, मी पण तसंच करतो म्हणे. कसं रे? लग्न करतो, वारशाची बायको करतो. वारसा समजते ना, सासूची जमीन सासऱ्याची, वर्षाची करतो. 2 वर्ष फिरला तो दोस्तासारखं करायला. 2 वर्ष फिरला. मुलीला पाहायचा, मुलगी पसंत आहे का? हो. तिला भाऊ आहे का? हो. मग आपल्याला करायची कसं आहे, एकटीच पाहिजे. भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. वर्षाची करायची. 2-3 वर्ष फिरल्यानंतर 3व्या वर्षी त्याला एक मुलगी भेटली. त्याच्या मनाजोगती, वर्षाची. पण मुलगी होती वर्षाची, पण जाडच्या जाड होती एकदम. बोक्याम्बो शांताबाई जाड. हा होता लकीडा उद्बत्ती सारखा. मुलगी होती जाडच्या जाड, पण वर्षासाठी केली होती. लग्न झालं, 6 महिने झाले. 6 महिने झाले, 6 महिने झाले की सासरा पडला बिमार. आता एकटीच पोरगी, एकटाच जवाई. अटकली कुठे जाशी कुठे. आले जवायाच्या घरी, गोगावले. पोरगी एकटीच आहे, जवाई दुसरं कोणीच नाही ना. आले ना पुरीच्या घरी. पोरगी म्हणे लोक काय म्हणतील, माझ्या बाबा दवाखान्यात न्या लागते. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बिचारा गरीब होता एकदम. बायकोनं म्हणलं तसंच आहे की बायकोच्या पुढे शब्द बोले ना. गरीब एकदम. बाई म्हणजे लोक काय म्हणतील. मग मामा दवाखान्यात न्या. अकोला नेलं. अकोल्याला नेलं, पैसे संपले. डॉक्टर म्हणे आता इथं जमत नाही. मग तिकडे जाऊ द्या. कुठे? मामाई. मामाई म्हातारीला मुंबईला नेलं. पैसे संपले. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मग 2-4 तसम्याचं जुनं माळवदाचं घर होतं. ते घर इकलं, म्हातारीला लावलं, म्हाताऱ्याला लावलं. तेव्हा म्हातारा गेला सावकाश. तोपर्यंत नाही गेला. अरे म्हातारा काय साधा आहे का ते? गोगाव साहेब इतक्या लवकर म्हणते का? हे गोगाव नाही, मी ते गोगाव म्हणतो बरं का. अरे 6 महिने झाले, सासू पडली बिमार. सासूबाई सासून कुठे कुठे बसू. एकटाच जवळ एकटीच पोरगी आली जवळच्या घरी. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मग अकोल्याला नेली म्हातारी. पैसे संपले. मग याची जमीन आहे ना म्हातारा म्हातारीची. मग इकली, लावली म्हातारीला. तोपर्यंत काहीच नाही झालं. पैसे झाले, सारे पैसे वापरायचे. डॉक्टर म्हणे आता इथं जमत नाही, तिकडे जाऊ द्या. कुठे? मामाई. मुंबईला उचलली म्हातारी. मुंबईला नेली. पैसे संपले आता. मग तो म्हणे पैसे संपले ना. घर होतं ते म्हाताऱ्या करता गेलं, जमीन होती ती म्हातारी करता गेली. आता पैसे आणायचे कुठून? बाई म्हणे लोक काय म्हणतील. मग
तुमच्या बापाचा हिस्सा आला ना, तुमच्या बापाच्या वाट्यावर आला ना 2 एकर तुम्हाला कड्डू शेवळा म्हणजे ते इका ना. मी तुम्हाला आधी सांगितलं ते गरीब होतं बिचारा, बायकोच्या पुढे शब्द बोले ना. तिनं म्हणलं तसंच ऐकली. त्यानं ते बापाच्या हातचा भाव विषयाचा 2 एकर इकलं, म्हातारीला लावलं, तेव्हा म्हातारी गेली सावकाश. तोपर्यंत नाही गेली, म्हणजे याला देऊन नाही गेली, त्याच्या बापाचाच घेऊन गेली. याला वाटलं मी श्रीमंत झालं पाहिजे, पण याला वाटण्याला किंमत काय, याला वाटलं पाहिजे का नाही. आपल्या वाटण्याला अजिबात किंमत नाही. आपलं वाटणं बोल आहे, आपलं वाटणं थर्ड क्लास आहे. देवाला वाटलं पाहिजे. हे जग देवाच्या मनाने चालत असते. मग आपल्या मनाने इथे चालत नाही, मग काय करायचं. आपण काहीच करायचं, शांत राहायचं, काहीच करायचं नाही. आपल्याकडे 2च गोष्टी आहेत महत्वाच्या, 2च गोष्टी आहेत, 2च. कोणत्या कोणत्या. खाली बस बेटा, नाही तर पटकन जाय. खाली बस नाही तर पटकन जाय. हे काय कबड्डीचे सामने नाही तर क्रिकेटचे सामने नाही. कबड्डीच्या सामन्यात कोणीही यावं कोणी जावं. शांत लेकर आहेत ते. काय जास्त बोलू नाही, म्हणजे मी तुम्हाला बोलावं म्हणजे तुमच्या घरापाशी माझं घर नाही, तुमच्या शेताला माझं शेत नाही, पण तुमच्या कष्टाचा रुपया जमा केला, सप्ताहाची वर्गणी केली, घामाचा पैसा आहे, आणि तो पैसा जर व्यर्थ जात असेल तर देव आमचं बरं करणार नाही. आम्ही तुमच्याकडून पैसा देतो, ते हरामाचा पैसा जर गेला तर शेवटच्या टप्प्यात रक्ताद्वारे पुवाद्वारे आमच्या शरीरातून फुटून निघत असते. तुमच्या पैशाचं चिजच झालं पाहिजे, हा आमचा वैयक्तिक हेतू असते. म्हणून बोलावं लागते. माझी मुलगी तुमच्या गावात द्यायची नाही, आणि तुमची मुलगी मला सून म्हणून करायची नाही. तुमचा माझा काही संबंध नाही. 2 तास संपले, विषय संपला. पण तुमच्या पैशाचं चीज व्हावं हा माझा वैयक्तिक हेतू आहे. लहान लहान मुलं वास्तविक देवा घरची फुलं आहेत. खरंय का खोटं आहे. दिगंबर महाराज, लहान लहान मुले देवा घरची फुले, मोठी मोठी मुले निळू फुले. पण कसं असते, फुसकारा टाकते. लहान आहे ना, मान्य आहे, त्याला काय कीर्तन कळते, पण फुसकारा टाका लागत असते. फुसकारा नाही टाकला की समाज फायदा घेत असतो. तुम्हाला माहित नाही, 20 वर्ष झाली आम्ही फिरतो. भगवान शंकराने आता काय काय सांगू एका पाकिटात तुम्हाला. विषयच असे निघाला की सांगतच जावं का. मग 1 मिनिट, तुम्हाला राग येईल ना. काही लोक म्हणजे काय महाराज आहे बा, ते नेम तुम्हाला सांगतो. भगवान शंकराने साप तयार केला. साप तयार केला भगवान शंकराने, आणि सोडला. साप तरी काहीच नाही त्याच्याकडं. मग साप काय, लहान लहान मुलं ज्याला कळत नाही, ते लहान मुलं साप धरायचे, पिळायचे, डसायचे, काड्या टोचायचे. मग तो साप त्रस्त झाला आणि शंकराकडे गेला. शंकर तिला म्हणला, महाराज भगवान शंकरा, तुम्ही मला जन्माला घातलं विनाकारण. बारके बारके लेकरं येतात, डसते, कोणी पिळते, कोणी काडी टोचते, एकदम जीवन माझं दुःखी आहे हो. शंकरजी म्हणजे एक काम कर, मग काय फुसकारा मारायचा आहे, सोडला साप. लेकरं डसला की साप करायला फुसकारा मारायचा. ते फुसकारा मारला की लेकरू अजून रडायचं. माय पळत यायची, काय झालं काय, पाय नाही हे फुसकारा मारते. मग मायला लागायचा. लेकराला रडवतं का, माय सापाला काडीने मारायची. पुन्हा साप गेला शंकराकडे. शंकरजी तुम्ही म्हणजे फुसकारा मार, पण ते गळ्यात आलं प्रकरण. कसं काय, इतक्या दिवस लेकरं मारत, आता लेकराची माय मारते. भगवान शंकर म्हणजे आता जमत नाही. मग काय कर, एक काम कर, हे विष घेऊन जाय आणि दातात भर, आणि कोणा नखरा केला की दंश करत जाय बरं एकदा. तेव्हापासून साप पाहिला की माणूस 2 हात मागे सरत. फुसकारा मारा लागते कधी कधी, म्हणजे फुसकारा मारला की माणसं जागेवर राहत असतात. त्याच्याकरता फुसकारा मारला, नाही तर तुमचा आता काय संबंध आहे. देवाच्या मनाने चालते, हे विश्व भगवान परमात्म्याच्या मनाने चालते. आपल्या मनाने या जगामध्ये काही चालत नाही, हे मला सांगायचं. आपल्या हाती 2च गोष्टी, अपेक्षा कमी करणे आणि आपल्या हातामध्ये दुसरी गोष्ट विचार करणे. विचार करायचा, अपेक्षा कमी आणि विचार जास्त. विचार कोणता करायचा, भगवान परमात्म्याने आपल्याला जे दिलं ते खूप दिलं. याच्यापेक्षा भगवान परमात्म्याने खूप माणसं गरिबीमध्ये जन्माला घातले,
देवाने वर्षाची ज्वारी गहू आपल्याला दिले, वर्षाचं साधं साधं घरकाम होईना दिलं, देवाचे उपकार आहे. आजही लोक बस स्टँडवर झोपतात, आजही लोक रेल्वे स्टेशनवर आहेत, आजही लोक रस्त्याच्या कडेला आहेत. हा देश 125 कोटी लोकसंख्येचा आहे. 2011च्या जनगणनेनुसार या देशामध्ये 125 कोटी लोकसंख्या होती. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी होती आणि जगाची लोकसंख्या 1500 कोटी होती. तुम्हाला कसं काय माहित? तुम्ही काय जनगणना करा होते काय महाराज? नाही. मला एका माणसाने सांगितलं, मेरे 125 करोड देशवासियों, समजलं त्याला? नमस्कार. नाही समजलं? 2011 मध्ये, आता 21 मध्ये जनगणना झाली नाही, पण 11 मध्ये 125 कोटी लोकसंख्येचा देश आहे. त्याच्यामध्ये 25 कोटी माणसं आजच्या दिवशी, आज म्हणजे एकादशी आहे, पण रोज 25 कोटी माणसं उपवासी झोपतात. या देशाची परिस्थिती तशी आहे. सर्वे केला तर काही काही भागामध्ये अतिशय गरिबी आहे. मग देवाचे उपकार आपल्याला भगवान परमात्म्याने चांगलं जेवण दिलं, चांगलं राहायला दिवस दिले, हे देवाचे उपकार. विचार जर केला तर स्मशानामध्ये सुद्धा तुम्हाला बंगल्यातलं सुख मिळेल. विचारा वाचून न भविचे समाधान. विचार केला की समाधान आहे. विचार करणे समाधान सोबतच आहे, पण आपण विचारच करत नाही. विचार करायचा. दिवाळीचा भेट आहे. दिवाळीच्या टायमाला समजा दिवाळी चालू असताना लोक फटाके आणतात, मग फटाके फोडतात. आपल्याकडे पैसे नाही, मग दुःख नाही मानायचं. मग काय करायचं? दारात उभं राहायचं. गल्लीतले माणसं फटाके फोडायला लागले की त्यांच्याकडे पाहायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, हे सारे फटाके आपलेच आहे. त्याला ऐकू चालला का? नाही. मग दुसरं मन म्हणून मग तुपले आहेत तर फोडत पण नाही. त्या मनाला सांगायचं, आपल्याला भेव वाटते. केटला तो केटल, जळाला तो जळ, आपल्या काय बापाचा. पण त्यानं भरडा आवाज त्याला तितका, प्रकाश त्याला तितका, आपल्याला तितकाच आहे. मनातल्या मनात म्हणायचं, एकदम समाधान मिळते. रस्त्याने 4 व्हीलर जातात, आपल्याकडे गाडी नाही. 4 व्हीलर रस्त्याने चालली, रस्त्याने चालता चालता तू अजिबात म्हणायचं, ह्या रस्त्याने जाणाऱ्या साऱ्या गाड्या आपल्याच आहेत, असं म्हणायचं मनाला. मग ते म्हणून तुम्ही बसत काऊन नाही? त्याला सरळ सांगायचं, आपल्याला भय वाटते ऍक्सिडेंटचं म्हणून बसत नाही. एकदम समाधान मिळते. पण विचार केला पाहिजे. आणि कितीही हातपाय आपटले, आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यामध्ये बदल होणे नाही. जर देवाच्या मनात आलं तर आपल्या मनाने, त्याच्या मनात आलं तर तो एका रात्रीमध्ये गरीबाचा श्रीमंत करतो, आणि त्याच्या जर मनात आलं तर श्रीमंताचा गरीब करतो. त्याच्या मनावर आहे सारायचे. लाईन चालवायची का डायनामा सुरू करायचा हे त्याच्या मनावर आहे. धुंद झाला तुझा गरबा, धुंद झाला तुझा गरबा, धुंद झाला त्याच्या मनात जर आलं तर श्रीमंताचा गरीब करतो, त्याच्या मनाने चालतो. त्याच्या जर मनात आलं तर एका रात्रीमध्ये बस स्टँडवर गाणं म्हणणारी रानू मंडल कोटी रुपयाच्या बंगल्यात नेऊन ठेवू शकतो. आणि त्याच्या जर मनात आलं तर हजारो लोकांमध्ये खेळणारा आसाराम बापू एका रात्रीमध्ये जेलात घालू शकतो. हे सारं भगवान परमात्म्याच्या मनाने चालते. हे नका सांगू महाराज. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, हे सांगत नाही, शास्त्रातला उदाहरण, शास्त्रातला पुरावा देतात अभंगाच्या दुसऱ्या.
त्याचं वाजवा एकटा. हे पूर्णांगाचार्य गायनाचार्य एक एका हुनी बळी माईक सिस्टीम सुंदर आहे. भाग्य आहे तुमचं. महाराज किती काही सापडतील. माणूस जर पडला ठेस लागून तर महाराजाच्या अंगावर पडते इतके महाराज झाले. पण कलाकार मिळणं कठीण आहे, दुर्मिळ आहे. आणि ते तुम्हाला चांगले मिळाले. नवल आहे, किती सुंदर आहे. असं वाटते मरावून यायच्या पोटी जन्माला यावं. पण पुन्हा वाटते यायच्या पहिल्या उत्तर यायचं काय भाव. सुंदर आहे. हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. आणि हरिश्चंद्र नावाचा राजा विको थोडा कमी करा, कडक करा माझा आवाज. 1 पॉइंट विको कमी करा. हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. आणि त्याची चर्चा, हरिश्चंद्राची चर्चा देवतालोक स्वर्गामध्ये करत आहे. स्वर्गामध्ये चर्चा चालू असताना विश्वामित्राने ती ऐकली. आणि विश्वामित्राला कठीण वाटलं, पोट दुखायला लागलं. चांगलं चालू झालं म्हणजे काही काही माणसाला करमत नसते. सप्ताह चालू झाला म्हणजे सारा गाव खुश आहे काय तुमचं? नाही. काही काही माणसं म्हणतात दरवाजा बंद कर, खिडकी पॅक कर, टीव्हीचा आवाज मोठा कर. कस काय झालं करायला सुरुवात? साऱ्या गावाला गमते काय सप्ताह चालू आहे? नाही 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 तसं आहे. काही काही माणसाचं चांगलं झालं की काही काही माणसाला बरं वाटत नसतं. विश्वामित्राला बरं लागलं नाही. विश्वामित्र म्हणले हरिश्चंद्राचं सत्वहरण करी. आणि निघाला. रात्री राजा झोपला. विश्वामित्र स्वप्नामध्ये गेले. विश्वामित्राने सांगितलं राजा मला राज्य दान दे. रात्री झोपलेला असताना हरिश्चंद्राने विश्वामित्राला स्वप्नात राज्य दान दिलं. स्वप्नामध्ये सकाळ झाली. राजा उठला, दात घासायला लागला, स्मरण राहिलं नाही. विश्वामित्र सकाळी परत दारात आले. सांगितलं राजा दान दे. दान दे म्हटल्याबरोबर हरिश्चंद्र भंडारगृहामध्ये गेले. दान देण्याकरता हात घातला भांडारगृहाच्या त्या खजिन्यामध्ये. तेवढ्यामध्ये विश्वामित्र कराळले माझे मज देशी म्हणून या विचार हा मनी कैसा केला. अरे हे राज्य मला रात्री तू राज्य दान दिलं रात्री, आणि सकाळी माझ्याच राज्यातलं परत मला दान देतो. काही समजते का नाही तुला? मग स्मरण झालं राजाला. हो महाराज. हात जोडले. सारं राज्य पुन्हा सकाळी खरं करून दाखवलं. रात्री स्वप्नामध्ये राज्य दान दिलं. राजाने सकाळी खरं करून दाखवलं. सकाळी ते काय सप्त्याची पावती फाडणार होता का? पाटील वर्गणी काय सांगता? 2 दिवसानं सुरू झाला की वर्गणी सुरू झाला सप्ताह. पाटील वर्गणी वर्गणी सुरू झाला आता. हो देतो. 4 दिवस झाले. हो हो हो. शेवटच्या जागराच्या दिवशी पाटील वर्गणी. काला कधी आहे? उद्या आहे ना. उद्या सकाळी पहिले वर्गणी आणि मग काल्यासाठी. बरं पुन्हा कार्यकर्ते पाटील आज काल्याचं कीर्तन नाही, वर्गणी. हो 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 सुरू तर करा. कीर्तन सुरू करा. कीर्तन सुरूही झालं, कीर्तन बंदही झालं काल्याचं. पुन्हा कार्यकर्ते म्हणले पाटील वर्गणी. आता झाला ना सप्ताह, आता काय घरी खाया घेता. असेही काही माणसं आहेत. द्या वाटतच नाही, द्याच वाटत नाही. देवाचं दर्शन केल्यावर देवाच्या पेटीत पैसे टाकत असतात. एखाद्या असा फिट उन्हाळ्याचे दिवस होते, 5-6 फिट हातात धरला, 15 मिनिटं टाकाच वाटेल. श्रीमंत खूप पण टाकाच वाटेना. 15 मिनिटांनी मुठ उघडली तर हाताचा घाम लागला होता त्या 5 रुपयाला. त्याला घाम लागला तो 5 रुपयाकडे पाहिजे काय डॉलर कडून त्या 5 रुपयाला. म्हणजे असं का रडू येते वाटते. यासाठी करायचं नाही. बरोबर जाऊ नको. असे काही माणसं आहे. टाइम कमी राहिला किती काही चालू केले, फक्त देवाला द्या वाटत नाही. त्याने सकाळी खरं केलं. राज्य दान दिलं. काशीकडे राजा निघाला. राजा एकटा निघाला नाही, हरिश्चंद्र नावाचा राजा निघाला. बारीक ऐका आता. हरिश्चंद्र नावाचा 5 मिनिटांमध्ये तुमचं मोकळं करतो तुम्हाला. हरिश्चंद्र नावाचा राजा निघाला. त्याची पत्नी ताराराणी निघाली. 5 वर्षाचा रोहिदास नावाचा मुलगा काशीकडे निघाला. त्यावेळेस काशी डोमाच्या ताब्यामध्ये होती. डोम हा समाज आहे. मसनजोगी वेगळे आणि डोम वेगळे. डोम समाजाकडे एकच काम असते, स्मशान राखायचं. डोमाच्या ताब्यामध्ये काशी होती. काशीकडे राजा निघाला.
रस्त्याने जात असताना विश्वामित्राने सूर्यदेवाला आज्ञा केली, एवढा त्रास द्या, राजाचं सत्वहरण झालं पाहिजे. सत्वहरण करण्याकरता राजाचं नामदेव महाराजांनी 75 चरणाचा अभंग लिहिला. हा साडेही जळाले, झाडही जळायला लागले, वृक्षही जळायला लागले, पाषाण जळायला लागले, एवढा सूर्य तापायला लागला तरी रस्त्याने चालले हरिश्चंद्र, ताराराणी, रोहिदास. काशीला पोहोचले. सत्वहरण करण्याकरता विश्वामित्र परत गेले. राजा दक्षिणा देकडे, मालक मी तुम्हाला दान दिलं सारं राज्य, आता दक्षिणा कशाची? दान वेगळं, दक्षिणा वेगळी. तुम्ही आमच्या घरी फराळाचं केलं, दान केलं आम्ही फराळाचं, तुम्ही आमचं दान स्वीकारलं, त्याच्याबद्दल ही दक्षिणा घ्या. दान वेगळं, दक्षिणा वेगळी, म्हणून फराळाचं करून बाईनं दक्षिणा दिली. आलं का लक्षात? हे त्याचं उत्तर आहे. हे चांगल्या माणसाला समजते. दान वेगळं, दक्षिणा वेगळी असते. दान दक्षिणा, दान धर्म वेगळे वेगळे आहे. दान दिलं पण दक्षिणा कुठे आहे? काय पाहिजे महाराज? 3.5 भार सोनं राजा. 3.5 भार कुठून देऊ? मी तुम्हाला, तू राज्य दिलं सर्व, पण सर्वस्व दिलं नाही. तू जिवंत आहेस राजा. हो महाराज. राजा काशीच्या बाजारामध्ये विक्री करता उभा राहिला. स्वतः ताराराणी विक्री करता उभी राहिली. 5 वर्षाचा रोहिदास विक्री करता उभा राहिला. माणूस स्वतः विक्रीला उभा, याचं काय शास्त्र आहे? वाळलेलं गवत डोक्याला बांधणे आणि बाजारात माणूस उभा आहे म्हणजे तो स्वतः विक्रीला उभा आहे, असं त्याचं शास्त्र आहे. हरिश्चंद्र रामाच्या वंशातला राजा आहे. वाळलेलं गवत डोक्याला बांधलं. ताराराणीने वाळलेलं गवत डोक्याला बांधलं. 5 वर्षाचा रोहिदास वाळलेलं गवत डोक्याला बांधलं. काशीच्या बाजारामध्ये स्वतः विक्री करता उभे असताना दुपारपर्यंत एकही गिराईक लागलं नाही. दुपारी काशीची वेश्या ताराराणीला गिराईक लागलं. राणी दिसायला सुंदर आहे, तिला वाटलं आपला व्यवसाय चांगला चालेल, म्हणून एक भार सोन्यामध्ये कौशिक नावात त्या वेश्येने त्या ताराराणीला विकत घेतलं. निघाली तेवढ्यामध्ये कौशिक नावाचा ब्राह्मण आला. ब्राह्मणाने पाहिलं ही तर आपली आई आहे, अन्नदाती आहे, आपल्याला हजारो वेळा जीव घालणारी माय आपली आहे, तिला जाऊ देता येणार नाही. आणि समोरून कौशिक नावाचा ब्राह्मण आला. मुलगी जशी बापाच्या गळ्याला हंबरडून मिठी मारते तशी ताराराणीने कौशिक ब्राह्मणाच्या गळ्याला हंबरडून मिठी मारली. रडायला लागली, बाबा मला याच्यातून सोडवा. ब्राह्मणाने वेश्येकडून एक भार सोन्यामध्ये ताराराणीला विकत घेतलं. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने निघाले तेवढ्यामध्ये सारा बाजार रडत होता. बाजारातले माणसं म्हणत होते 5 वर्षाचा मुलगा आहे. आई निघाली, या मुलाची आणि आईची लेकराची टाटाटूट करू नका, या मुलाला विकत घ्या. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने परत अर्धा भार सोन्यामध्ये रोहिदासाला विकत घेतलं. 1.5 भार सोनं तयार झालं. आता शांत उभे राहिले. बाजारामध्ये संध्याकाळपर्यंत राजाला गिराईक लागलं नाही. आई आणि मुलगा कौशिक ब्राह्मणाच्या घरी निघून गेले. संध्याकाळपर्यंत गिराईक राजाला लागलं नाही. संध्याकाळच्या टायमाला वज्रबाहू नावाचा ढोम आला. त्याने 2 भार सोन्यामध्ये हरिश्चंद्राला विकत घेतलं. 2 भार राजाचं, 1 भार सोनं ताराराणीचं, अर्धा भार मुलाचं, अर्धा आणि 1 झालं 1.5. 2 त्याच्यामध्ये मिळवा 3.5 भार सोनं तयार झालं. 3.5 भार विश्वामित्राला दक्षिणा म्हणून दिलं. राजा डोमाच्या घरी निघून गेला. डोमाच्या घरी गेल्याबरोबर बाईने सांगितले याला घरकाम सांगा. घरकाम संपल्यानंतर याला पाणी भरायला लावला. पाणी भरायला लागला. एवढा मोठा धर्मात्मा राजा, रामाच्या वंशातला हरिश्चंद्र नावाचा राजा पाणी भरतोय डोंबाच्या घरी. हरिश्चंद्र ताराराणी पाहिजे डोंबा घरी पाणी भरायला लागला. पाणी संपलं. बाई म्हणली पाणी संपलं, याला स्मशानावर राखण पाठवा. राखण पाठवलं राजाला. कोण राजा? रामाच्या वंशातला. रस्त्याने निघाला की हजारो हत्ती, हजारो घोडे, हजारो सैन्य पाठीमागे आणि समोर राहायचं, पण स्मशानावर राखण राहिला. इकडे कौशिक ब्राह्मणाच्या घरी आई आणि मुलगा बाकींच्या मुलांसोबत खेळायला निघून गेला. आई स्वयंपाक करते. तेवढ्यामध्ये खेळत असताना सर्पदंश झाला रोहिदासाला. सर्पदंश झाल्याबरोबर जमिनीवर रोहिदास 5 वर्षाचा मुलगा पडल्याने त्याने मुलांना मित्रांना आवाज दिला आणि सांगितलं माझी आई कौशिकाच्या घरी स्वयंपाक करते, तिला माझा निरोप द्या. माझ्या आईला जाऊन सांगा तुझा एकुलता एक मुलगा रोहिदास नावाचा सर्पदंशाने मेला म्हणावं.
पण तिला एक सांगा, कळकळीची विनंती आहे तिला सांगा, मेला जरी असला तरी आता माझ्या करता रडू नको. नाशिवंत देह गेला सेविलया, शोक काही वाया करू नको. आईला निरोप द्या, रडू नको म्हणाव. आईला निरोप पोहोचला. आई पळत आली. मेलेला मुलगा 5 वर्षाचा रोहिदास हातावर घेतला. एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आईच्या समोरून जर काळ घेऊन जात असेल तर त्या माईला काय वाटत असेल. ते जगामध्ये अजून तरी शब्द लिहिणारा तयार झाला नाही, जन्माला आला नाही. ज्या माईच्या समोरून एकुलता एक मुलगा निघून जाते, काळ घेऊन जाते, त्या माईची अवस्था कशी होते ते ज्ञानोबाराय फक्त ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. पुढोनी बाळक काळे देता एकुलते एक, होय का उदक तुटता विना. पाण्यातला मासा ज्याप्रमाणे बाहेर टाकावा मासा तरपडतो, तशी त्या माईची अवस्था होत असते. माईने मेलेला मुलगा हातावर घेतला, स्मशानाकडे निघाली, रडायला लागली. फुटके प्राप्त दैवाची मी हीन केल्या तिगा वाटा तीन देवा. दरदरोनी पान्हा आला माझ्या स्तना, आता पुन्हा बाजू रोहिदासा. रडायला लागली. रडता रडता आई गेली. स्मशानामध्ये प्रेत घेतलं आणि पतीला म्हणते, मालक हे प्रेत तुमच्या मुलाचं माझ्या मुलाचं आहे. तुमचा आणि माझा एकुलता एक मुलगा मरण पावला, स्मशानामध्ये जाळायचं. हरिश्चंद्राने सांगितलं, या स्मशानाचा नियम आहे, मी याचा कामगार आहे, मी इमानदार मालकाचा बांधीव कडी आहे. या स्मशानाचा नियम आहे, 125 धान्य गज कपडा दिल्याशिवाय या स्मशानात प्रेत जाळता येत नाही. मालक हा आपला मुलगा एकुलता एक तुमचा आणि माझा. त्याने सांगितलं, 125 धान्य मिळाल्यानंतर मी शिजवून खातो. आजच्या दिवस आपला मुलगा आहे म्हणते म्हणून मी उपवासी राहील, पण 3 गज कपडा मालकाचा आहे. मालकाला कपडा द्यावा लागणार. बाईने प्रेत खाली टाकलं आणि बाजूला गेली. डोक्यावरचा पदर काढला. 3 गज कपडा देण्याकरता पदर फाडायला सुरुवात केली. तेव्हा भगवान परमात्मा प्रगट झाले. बाकीचा इतिहास खूप सुंदर आहे. म्हणजे एवढा मोठा धर्मात्मा राजा रामाच्या वंशातला, हजारो हत्ती, हजारो घोडे, हजारो सैन्य घेऊन चालणारा, त्याला सुद्धा एका रात्रीमध्ये डोमाच्या घरी पाणी भरायला लागले. हे सार भगवान परमात्म्याच्या मनाने चालते. इथे आपल्या मनाने काही चालत नाही. महाराज हे मान्य आहे. अजून एखादं उदाहरण तुकोबारायांनी दुसरं उदाहरण 3ऱ्या चरणात दिलं. पांडवांच्या सोबत देव रात्रंदिवस राहत होते, पण तरी सुद्धा अज्ञातवासा करता पांडव निघाले. तेव्हा भगवान परमात्मा शांत उभे राहिले. रात्रंदिवस कष्ट केले पांडवांच्या घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा. अर्जुनाची घोडी धुतली भगवान परमात्म्याने, धुतली. राजसू यज्ञामधले पात्र उचलण्याचं काम केलं. पण ज्या दिवशी पांडव अज्ञातवासा करता निघाले त्या दिवशी भगवान परमात्मा शांत झाले, काहीच बोलले नाही. कसं काय? देवाच्या मनात आलं की देव करतोच. आले देव पांडवाचा सहकारी, राज्याहुनी केले दुरी. आले देवाची या मना, तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आलं की आपलं चालत नाही. मग हरिश्चंद्राचं चाललं नाही, पांडवांचं जर काही चाललं नाही, तुमचं आमचं काय चालणार आहे? तुमचं आमचं या जगामध्ये काहीच चालत नाही. आपल्या मनाने काही होतच नाही. मग तुकोबाराय म्हणतात आपण काहीच करायचं नाही, शांत राहायचं. तुका म्हणे उभेची राहा, होईल ते सहज पहा. विठोबा कमी कर. अगोदरचा आवाज होता तसं कर. तुमचे 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. हा असा तुमचे 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये मोकळं करतो. आणि जर बोलता बोलता झाला 1-2 मिनिट शिल्लक आणि त्याचं पाप झालं तर मी भोगील, पुण्य झालं तर तुम्ही भोगायचं. देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती, हीच आपली नीती छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल, धर्माकरता प्राण गेला तरी चालेल. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. सत्ता होईल म्हणजे होईल महाराज. कोरोना नाही, कोरोनाचा भाव आला तरी चालते. देवाकरता प्राण जाऊ द्या, देशाकरता प्राण जाऊ द्या, धर्माकरता प्राण जाऊ द्या, गेला तरी चालेल. बसलेल्या मंडळीने आम्ही याचा कधीच विचार केला नाही.
कधीच विचार केला नाही परिणाम या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, यवनांनी 750 वर्ष राज्य केलं, 750 आणि 150 900 वर्ष गुलामगिरी केली. आपण का केली? कारण आम्ही जातीमध्ये वाटल्या गेलो, आम्ही पंथामध्ये वाटल्या गेलो आणि परकीय लोकांनी या देशावरती आक्रमण करून या देशावर राज्य केलं. या देशावर 900च नाही, माझ्या अभ्यासानुसार हजारो वर्षापासून आपण गुलामगिरी केली. हजारो वर्षापासून गुलामगिरी. या देशाला वाकणं माहित नव्हतं, झोकणं माहित नव्हतं, पारतंत्र्यात माहित नव्हतं, या देशाला पराभूतता माहित नव्हती. पण या देशाला पहिल्यांदा पराभूतता आली. बारीक आहे का? एका मिनिटामध्ये देशावरचे संकट सांगतो. या देशावर पराभूत देश झाला पहिल्यांदा राजपूत समाजाचा राजा, त्याचं नाव होतं रौल बाप्पा 712 ला. या देशामध्ये पहिल्यांदा तो पराभूत झाला. देशावर पहिलं संकट आलं 712. 734 ला जाहीर राजा झाला, 853 ला कलंकी राजा झाला, 1026 ला सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाबू. 1191 ला परत सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290 ला ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शेके आहेत 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शेके 1212, तारीख आहे 18 जून 1290. 12 सध्या काहीच नाही. 1290 ला खिलजी मशीनची स्थापना झाली. ऐका फक्त, 1290 ला खिलजी मशीनची स्थापना झाली. त्याचं नाव होतं जल्लाउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी त्याने काकाचा खून करून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाय रोवले. अल्लाउद्दीन खिलजीने मराठा समाजाचा राजा देवगिरीवर राज्य करत होता राजा रामदेवराव नावाचा पराभूत केला. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रामध्ये आले. 1342 ला कोलंबसला पडून दिलं. 20 मे 1498 ला वास्को द गामा भारतात आला. 1526 ला बाबर आला. 1528 ला बाबरी मस्जिद तयार झाली. पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530 ला बाबर मेला, त्याचा मुलगा हुमायून राजा झाला. 12 जानेवारी 1598 ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजा बरोबर विवाह झाला. शहाजी राजा बरोबर का झाला? वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू परंपरेतले आहे आणि शहाजी हे नाव मुस्लिम परंपरेतलं आहे. मग तरी छत्रपती जर हिंदू परंपरेतले आहेत तर वडिलांचं नाव मुस्लिम परंपरेतलं का? त्याचं बारीक उत्तर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी उमाबाई म्हणजे शहाजी राजांची आई उमाबाई. उमाबाईला मुलबाळ होत नाही म्हणून त्या शहाशरीफ नावाच्या दर्ग्यावर गेल्या. नवस बोलल्या, मला जर मुलगा झाला तर तुझं नाव देईन. तो दर्गा आजही पाहायला मिळते नगरच्या समोर, पुण्याच्या अलीकडे. जात असताना डाव्या हाताने तो दर्गा लागतो. शहाशरीफ नावाचा दर्गा आहे. त्या उमाबाईला 2 मुलं झाले. त्या दर्ग्यावरून शहाशरीफ नावाचे 2 मुलांना 2 नावं दिले. शहाजी राजाबरोबर 1605 साली जिजामातेंचा विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेस महाराजांचं वय होतं 16 वर्ष. आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. 16व्या वर्षात क्रांती केल्या जाते. 16व्या वर्षातच क्रांती केल्या जाते. कारण आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी समाजाच्या समोर मांडली. माऊलींचं वय होतं 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. 16व्या वर्षात क्रांती केल्या जाते. ते धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. 45 ला स्वराज्याची शपथ घेतली. 46 ला तोरणा जिंकला. 48 ला शहाजीला सोडवलं. 49 ला अफजल खान फाडला. 66 साली राजा आग्र्याहून सही सलामत घरी आले. 72 ला महाराजांनी सुरत लुटली. त्यावेळेस 2 घोट म्हणजे आताचे 75,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी आणले. 74 ला 32 पण सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80 ला छत्रपती शिवाजी महाराज गेले. 81 ला संभाजीराजे झाले. 89 ला संभाजीराजे गेले. 1705 इंग्रज भारतात आले. 1725 अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1757 ला झाशीची राणी. 61 ला पद्मावती राणी झाली. 1857 चा उठाव झाला. 1882 ला वंदे मातरम गीत झालं, जो गीत आमचा प्राण आहे. 1893 ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. हिंदू धर्माचा प्रचार करून 94 ला भारतात आले. 1902 ला स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910 ला संत गजानन बाबा समाधिस्थ झाले. 20 ला लोकमान्य टिळक गेले. 23 जानेवारी 1926 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27 ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले. 28 ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947 ला माउंट बॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एरविरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या प्रेमाचं जाळं त्या मुलीने 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारतामध्ये आली. भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. बाकीचे कारण कोण आहे? मुख्य कारण हे आहे, 15 ऑगस्ट 1947 ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला?
16 ऑगस्टला केला नाही, 14 ऑगस्टला केला नाही. पंचांग घरी गेल्यानंतर पंचांग काढा. 15 ऑगस्ट 1947 पंचांग काढा. त्या दिवशी येते जांभळावस. त्या लोकांना माहित होतं या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा. सर्वच अशुभ तिथी, सर्व तिथीपैकी अशुभ तिथीला म्हणतात अमावस्या. वर्षात अमावस्या पडतात 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या तिला काही भागात गटर अमावस्या म्हणतात, काही भागात जांभळ अमावस म्हणतात. जांभळ अमावस्येच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही म्हणून 15 ऑगस्ट 1947 चा दिवस निवडला. 48 ला महात्मा गांधी गेले. 49 ला घटना केंद्रात गेली. 52 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53 आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं. 56 ला मुंबई गुजरात कडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 63 ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लाल बहादूर शास्त्री गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. 69 ला 14 बँकेची स्थापना झाली. पुढे शेतकऱ्याला आधार झाला. 71 ला विदेशी आक्रमण झाला. 73 ला विसा खांडेकराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 74 ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91 ला राजीव गांधी गेले. 93 ला खिल्लारीचा भूकंप झाला. त्या भूकंपावर 94 ला पुराण्यांनी पोट भरली म्हणून 95 ला सत्ता बदलली होती. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते. 99 ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-7 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली. काय नाव तिचं? प्रतिभाताई पाटील. 2007 ला T20 वर्ल्ड कप झाला. 8 ला जागतिक मंदीचा फटका बसला. 9 ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10 ला मंजूर झाला. 11 ला धोनीने वर्ल्ड कप आणला. 12 ला महाराष्ट्र 2दा रन टाका. आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासराव देशमुख. 12 ला 2 रत्न गेले. 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014 ला महाराष्ट्रामधून मुंबई मधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्याबंदी. 16 मध्ये नोटबंदी. 17 मध्ये जीएसटी लागली. 18 मध्ये प्लास्टिक बंदी. 14 फेब्रुवारी 2019 ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पण या देशाकरता तो ब्लॅक डे ठरला. या देशाचे 40 जवान पुलवामा हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले. 14 फेब्रुवारी 2019 ला. 2020 आणि 21 ला जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोना. कोरोना नाव देणारे जागतिक लेवलचे 2 डॉक्टर. एका डॉक्टरचं नाव आहे सायबर टॉपे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. या 2 लोकांनी त्याला कोरोना नाव दिलं. पण भाषा होती लॅटिन भाषा जगाला मान्य नाही. जगत मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे पुन्हा त्याला नाव दिलं कोविड-19. 2022 ला भारतरत्न लता दीदी मंगेशकर गेल्या. 22 जानेवारी 2024 ला 500 वर्ष माझा रामलल्ला स्वतःच्या घराची वाट पाहत होता. 500 वर्षानंतर 22 जानेवारी 2024 ला या देशामध्ये स्वतःच्या घरामध्ये राम विराजमान झाला. 2025 चा काळ भगवान परमात्म्याला एकच विनंती आहे, हे देवा राहिलेला 2025 पासूनचा काळ सुखाने, समाधानाने, आनंदाने जगू दे. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच नको रे बाबा. मी तुम्हाला एवढं का सांगितलं? तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून. दमा आला जीव थंडीचा घराच्या बाहेर निघावा केलं. कारण आला थंडीचा महिना. देवाची शपथ घेऊन सांगतो, भागवताच्या व्यासपीठाच्या समोर आहे. तुम्ही सांगावं असा माझा हेतू नाही. सांगितलं तरी अडचण नाही, नाही सांगितलं. आम्हाला खूप गाव आहे. महाराष्ट्र खंडा सारा वेळ नाही आमच्याकडं. एका वेळा मारला खेळा, उंदीर निघला दुसऱ्या वेळा. तुमचं गाव नाही, तिसरं गाव. आम्हाला गावाची कमी नाही. पण वैयक्तिक हेतू आहे. देव, धर्म आणि देश टिकला पाहिजे. आज धर्माचं फार मोठं विचित्र काम आहे. तुम्हाला माहित नाही, आम्ही कॉलेज झालो, आम्ही शिकलो, आम्ही अभ्यास केला. धर्मावर काय लागले? आता दिवस सध्या बरे आहे म्हणून बरं आहे, नाही तर काही खरं नाही. तुम्ही जराशी राज्य घटना वाचा, सरकारने केलेले कायदे वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. धर्म फार महत्वाचा. धर्म टिकला की देव टिकत असतो. देव टिकला की देश टिकत असतो. देश टिकला की माणसं टिकत असतात. म्हणून देव, धर्म आणि देश टिकावा याच्याकरता सप्ताहाची आवश्यकता आहे. हस्ते, परहस्ते, वर्गणी दाते, अन्नदाते, कार्यकर्ते मंडळी, तुमचे डॉक्टर साहेब आहेत, मृदंगाचार्य, आमचे परममित्र आकाश महाराज आहेत, गायनाचार्य, सर्वच मंडळी, हे सारी बारकी बारकी बारके बारके त्या चौकदार बाबापासून
तर विडेकरी बाबापर्यंत माईक सिस्टीम, मंडपा, गावकरी मंडळी, सर्वच मंडळीच्या झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. मंडळी, आज आपल्या गावामधील अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये